नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तणावग्रस्त परिस्थितीत काश्मीरमध्ये सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेला काल 95% उपस्थिती. आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू. उच्च मूल्यांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल अनेक याचिकांची आज सुनावणी. केंद्राकडून आधीच कॅव्हिएट दाखल. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व जनता सरकारच्या पाठीशी, व्यंकय्या नायडू. गेल्या 5 दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात जमा झाले 1,04,000 कोटी रुपये. बालकांकरता केलेल्या उत्तम कामासाठी गोंदियाची युवा जागृती संस्था आणि मुंबईच्या कडल्स फाउंडेशनचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान. आणि एसटी बस गाड्यांमधून 24 नोव्हेंबरपर्यंत 50 किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफीचाही आदेश. आणि आता सविस्तर वृत्त. काश्मीरमध्ये जम्मू आणि राजौरी जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. काल दुपारी सुंदरबनी, नौशेरा आणि पल्लनवाला क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं रहिवासी भागात तसंच लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. काल रात्री उशिरापर्यंत पल्लनवाला क्षेत्रात गोळीबार सुरू होता. यात एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. नौगाम क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न काल लष्करानं हाणून पाडला. यात एक अतिरेकी ठार झाला. लष्करानं या ठिकाणी शस्त्रास्त्र हस्तगत केली. दरम्यान काश्मीरमध्ये कालपासून 12वीच्या परीक्षा शांततेत सुरू झाल्या. 95% विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामुळे गेल्या 4 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक घडामोडी पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर सीमेलगतच्या क्षेत्रातल्या शाळा देखील आजपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. काश्मीरमध्ये 10वीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. गोंदिया इथल्या युवा जागृती संस्था आणि मुंबई इथल्या कडल्स फाउंडेशन या संस्थांना बालकांकरता केलेल्या उत्तम सेवेसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री मेनका गांधी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते 2015चे राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. 3 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यातल्या या 2 संस्थांसह देशातल्या 5 संस्था आणि 3 व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. बालकांच्या पोषण आहारासाठी कार्य करणारी मुंबईतली कडल्स फाउंडेशन ही संस्था देशातल्या रुग्णालयात कर्करोगानं ग्रस्त बालकांसाठी समग्र पोषक आहार पुरवण्याचं काम करत आहे. तर गोंदिया इथल्या युवा जागृती संस्थेनं शेकडो मुलांची पोलिओ, डोळ्यांची तसंच तिरळेपणाची शस्त्रक्रिया निःशुल्कपणे केली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांची सुनावणी आज होणार आहे. अशा विरोध करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी केली तर त्या संदर्भात सरकारची बाजूही न्यायालयानं विचारात घ्यावी, यासाठी केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं आहे. 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. संपूर्ण राष्ट्रानं पंतप्रधानांच्या निर्णयाच्या बाजूनच कौल दिला असून विरोधकांचे आरोप आणि टीका बिनबुडाची असल्याचं नायडू यावेळी म्हणाले. या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातली व्यूहरचना ठरवण्यात आली. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काल ठाम पाठिंबा व्यक्त केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रालोआच्या घटक पक्षांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत शिवसेना, तेलुगू देसम पार्टीसह सर्व पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी अत्यंत कठोर पाऊल उचललं असून हा निर्णय देशासाठी योग्य ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. ऐतिहासिक निर्णय ये है जो आज इंटरनेशनल इमेज भी बनाता है, हमारी इकोनॉमी में बहुत बड़ी मदद करता है. जो आतंकवादी के पास पैसा था वो भी अब नाकाम हो चुका है. ऐसे बहुत से फायदे आज ये निर्णय से हो चुके हैं और इसलिए इसका स्वागत करना बहुत बहुत जरूरी है.
दरम्यान संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात व्यूहरचना ठरवण्यासाठी काल विरोधी पक्षांची ही बैठक झाली. काँग्रेससह 8 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. गेल्या 5 दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात 1,04,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने दिली आहे. केंद्र सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर ही रक्कम नागरिकांकडून बँकेत जमा करण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी एसबीआयनं उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली. ग्रामीण आणि दुर्गम भागात अधिकाधिक रक्कम पोहोचवण्यासाठी स्टेट बँक काम करत आहे. बँकांमधील ताण कमी करण्यासाठी एटीएममध्ये जास्तीत जास्त रक्कम भरणा करण्याचा प्रयत्नही एसबीआयकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अशा अडचणीच्या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त डिजिटल यंत्रणांचा वापर करावा असं आवाहनही भट्टाचार्य यांनी केलं आहे. हम लोग अलग अलग कतार लगाए हैं, डिपॉजिट के लिए अलग, एक्सचेंज के लिए अलग, सीनियर सिटीजन्स के लिए अलग, कहीं कहीं महिलाओं के लिए भी अलग कतार लगाई गई है. दूसरी चीज है, जहां पे हमारी जगह है यानी स्पेस है, वहां पे हम लोग वो छावनी डालने की प्रयास किए हैं. दूसरी चीज हम लोग जो किए हैं कि रूरल एरियाज में बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट्स को हम लोग एनर्जाइज करने की प्रयास किए हैं. फ्रॉम येस्टरडे हम लोग बिजनेस कॉरेस्पॉन्डेंट्स की जो विड्रॉल लिमिट है उसको 5 गुना किए हैं. जितने कैश एट पॉइंट्स है, 80,000 कैश एट पॉइंट्स हमारी रूरल एरिया में है. 2,40,000 कैश पॉइंट्स हम लोग के सारे देश में है. ये कैश एट पॉस यही है कि जैसे आपके मर्चेंट्स होते हैं उनके पास पॉस मशीन होता है, वहां पे जाके आप अपना कार्ड स्वाइप करके 2,000 तक कैश ले सकते हैं. तो इस तरीके से तरह तरह की चैनल से हम लोग प्रयास कर रहे हैं कि कैश ज्यादा से ज्यादा निकले. नागपुरात रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अॅग्रोव्हिजन या राष्ट्रीय कृषी संमेलनाचा काल समारोप झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अमूल, सफल, मदर डेअरी यासारखे दुग्ध प्रकल्प विकसित करणाऱ्या राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाच्या सहकार्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा दुग्ध विकास योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक यातून होणार आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. पुढील अॅग्रोव्हिजनला शेतकऱ्यांनी एनडीडीबीच्या सहकार्यानं दर वर्षाला 10 लाख लिटर दूध उत्पादनाचं लक्ष्य समोर ठेवावं असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. शेतकऱ्यांना अॅग्रोव्हिजनच्या सर्व कार्यशाळांची माहिती मोबाईल ॲपच्या सहाय्यानं तसंच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोहोचवावी अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली. यावेळी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या संस्था, स्टॉल्सधारक, प्रायोजक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख, छत्तीसगडचे कृषी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह अॅग्रोव्हिजनचे पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत एसटी बस गाड्यांमधून 50 किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य परिवहन महामंडळाला दिले. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईसह सर्व महामार्गांवरची टोलमाफी येत्या 18 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. सीमा भागातल्या तपासणी नाक्यांवरचं सेवा शुल्कही माफ केल्याची घोषणा त्यांनी केली. दंड आणि प्रलंबित रकमांच्या वसुलीसाठी 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासह अन्य शुल्क डिमांड ड्राफ्टऐवजी धनादेशाद्वारे स्वीकारण्याच्या सूचना शिक्षण विभागानं सर्व विद्यापीठांना द्याव्यात असंही मुख्यमंत्री म्हणाले. संसदेच्या उद्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालावं या हेतूनं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, बिजू जनता दलाचे भर्तृहरी मेहताब यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. विविध पक्षाच्या सदस्यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या मुद्द्याबरोबरच इतर मुद्द्यांवरही चर्चेची मागणी केल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बैठकीनंतर सांगितलं. तर नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यावरच संसदेत प्राधान्यानं चर्चा करू असं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. डिजिटल महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून देश-विदेशातील जनतेला महाराष्ट्राच्या उद्योग, तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रातली प्रगतीची माहिती मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या 36व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात देसाई यांच्या हस्ते डिजिटल महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते. महाराष्ट्र दालनामध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणारी ई चावडी, भूमापनासाठी वापरण्यात येणारी ई मोजणी, राज्याची वनसंपदा आणि उद्योग क्षेत्रासह दळणवळण क्षेत्रातील प्रगती दर्शवणारी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. शासकीय कामकाज पारदर्शी आणि जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकार राबवत असलेली आपलं सरकार ही संकल्पना तसंच राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मांडण्यात आली आहे. या मांडणीमुळे महाराष्ट्र दालनाला भेट देणाऱ्या देश विदेशातले ग्राहक आणि जनतेला डिजिटल महाराष्ट्राची ओळख होणार आहे. भारत इस्रायल द्विपक्षीय संबंध आणखीन बळकट करण्यासाठी इस्रायलचे राष्ट्रपती रियुव्हिन रिव्हलिन यांचं 8 दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत आगमन झालं. व्यापारी, उद्योजक, शिक्षणतज्ञ आणि अभ्यासकांच्या मोठ्या शिष्टमंडळासह ते आले आहेत. आज ते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची भेट घेतील. तसंच आपल्या या भारत दौऱ्यात ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध या दौऱ्यामुळे आणखीन दृढ होतील असा विश्वास रिव्हलिन यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कापूस सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. वाढत्या उत्पादन खर्चामुळे कापूस आणि सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे सरकारनं या पिकांच्या हमी भावात वाढ करावी, डाळी आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांना हमीभाव द्यावा आणि आयात धोरण निश्चित करावं अशाही मागण्या या परिषदेत खासदार शेट्टी यांनी दिल्या. या परिषदेला मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात नोटाबंदीचा परिणाम जाणवू लागला आहे. शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरेसं चलन नसल्यानं लासलगाव बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी ही माहिती दिली. सध्या बाजार समिती आवारात उन्हाळी कांद्याची आवक होत आहे. त्यात बाजार समिती बंद राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 3 दिवसांपासून बंद असलेल्या फळभाज्यांचे लिलाव आजपासून सुरू झाले आहेत. कर्करोगाच्या उपचारासाठी नॅनो तंत्रज्ञान हा सर्वाधिक सोपा आणि किफायतशीर उपाय आहे असं मत शास्त्रज्ञ प्राध्यापक फ्रान्कॉस बर्जर यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं. शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातर्फे कॅन्सर अँड न्यूरोलॉजिक नॅनोफिचरिंग या विषयावरील कार्यशाळेला प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका उपक्रमाअंतर्गत या 5 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेत देशभरातील संशोधक, डॉक्टर, शिक्षक तसंच नॅनो क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. उस्मानाबादमध्ये गेल्या 4 वर्षापासून पावसानं दडी मारल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली होती. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय बंद पडले होते. मात्र उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं पावसाचा थेंब अडवण्यासाठी वनराई बंधारे करण्याचं नियोजन केलं आणि अवघ्या 15 दिवसात जिल्ह्यात 5,500 बंधारे बांधले. गावातून वाहणारं पाणी आपल्या गावातच थांबलं पाहिजे आणि ते कसं थांबायला हवं यासाठी जिल्हा परिषदेनं लोकांना जास्तीत जास्त माहिती दिली आणि कामाला सुरुवात केली. एकही पैसा खर्च न करता 900 कोटी लिटर पाणी या वनराई बंधाऱ्यात साठवण्यात आलं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी आणि बोअरवेललाही पाणी लागलं असून भूगर्भातल्या पाण्याच्या पातळीत वाढ व्हायला मदत होत आहे. एका वनराई बंधाऱ्याला 50 ते 100 रिकामी पोती लागतात. एका बंधाऱ्यात 10 ते 15 लाख लिटर पाणी साठवू शकतो. या साठलेल्या पाण्यामुळे जूनपर्यंत विहिरी आणि बोअरवेलचं पाणी वापरावं लागणार नाही, तर खरीप आणि रब्बीच्या पिकांना पाणी पुरेल. तसंच पाणी टंचाई भासणार नाही असा विश्वास शेतकरी व्यक्त करत पाणी आहेत. जाऊ नये ही भूमिका ठेवून आम्ही श्रमदानातून, लोकसहभागातून ही मातीची पोती भरून पाणी वाहत जाणार आहे ते अडवण्याचा प्रयत्न केला. ह्या पाण्याची आम्हाला एवढी गॅरंटी आहे की आम्हाला पुढील पावसाळा चालू होईपर्यंत पाणी पुरेल. भूदान चळवळीचे प्रवर्तक विनायक नरहरी तथा विनोबा भावे यांची आज पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागाबद्दल त्यांनी तुरुंगवास भोगला. भूमिहीन समस्यांचं निराकरण करण्यासाठी भूदान चळवळ सुरू केली. गांधीजींच्या विचारानं प्रेरित असलेल्या विनोबांनी गांधीजींनी सुचवलेल्या मानवी मूल्यांचा प्रचार केला. त्यांचं आयुष्य इतरांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. रायगड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात एका धार्मिक कुटुंबात 11 सप्टेंबर
1895ला विनोबाजींचा जन्म झाला. लहानपणी आईवडिलांकडून रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेचे संस्कार त्यांच्यावर झाले आणि उर्वरित आयुष्यात सत्य, अहिंसा, त्याग, ज्ञान आणि दान यांचं ते मूर्तिमंत प्रतीक बनले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच महात्मा गांधी यांच्या एका लेखानं प्रेरित होऊन त्याने गांधीजींसह स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि तुरुंगवासही भोगला. याच क्षणी समाजकार्यार्थम इदम शरीरम हे व्रत विनोबाजींनी स्वीकारलं. आपल्या जीवनकार्यामध्ये त्यांनी सर्वोदयाचा प्रसार केला. भूदान चळवळीसाठी त्यांनी देशभर पदयात्रा केली आणि हजारो एकर जमीन दान म्हणून मिळवून ती भूमिहीनांना प्रदान केली. आपल्या भ्रमंतीमध्ये त्यांनी सत्य आणि अहिंसेचं महत्त्व लोकांना पटवून देत आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या 7 आश्रमांची स्थापना केली. या सगळ्या प्रवासात त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखनही केलं. मनुस्मृती, उपनिषद, भागवत धर्मसार, गीता प्रवचन अशी आध्यात्मिक ग्रंथसंपदा साकार करतानाच त्यांनी बायबल आणि कुराणाचाही सखोल अभ्यास केला. भगवद्गीतेचा सहज सोपा अर्थ सांगणारी त्यांची गीताई आजही संस्कारांचा आदर्श मानली जाते. भूदान चळवळीबरोबरच त्यांनी गोहत्या बंदीसाठीही जनजागरण केलं. समाजकार्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या विनोबाजींच्या कार्याची दखल समाज नेतृत्वासाठीच्या पहिल्या रॅमन मॅक्सेसे पुरस्कारानं आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. 15 नोव्हेंबर 1982 या दिवशी पवनार इथल्या आश्रमात या राष्ट्रसंतानं अखेरचा श्वास घेतला. 1983 साली भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं या अलौकिक जीवन कार्याचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. समीक्षा संमेलन हे प्रतिभेच्या नव्या नववर्षाचा शोध असून याकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची साहित्य विश्वाची जी मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथे समीक्षा संमेलनाचं उद्घाटन जोशी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. समीक्षा साहित्यकृतीला नवीन जन्म देत असतं, मात्र समीक्षेमध्ये जे सौंदर्य आहे ते वाचकांच्या भूमिकेतून आपण पाहत असतो. त्याच्या अगदी खोलवर असणाऱ्या सौंदर्य स्थळापर्यंत नेण्याचं काम समीक्षेचं असतं. त्यामुळे समीक्षेचं साहित्य विश्वातलं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे असंही जोशी म्हणाले. समीक्षा हे शास्त्र असून ते तत्वांशी निगडित आहे असंही ते म्हणाले. ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य दिलीप धोंडगे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि MM महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात देशभरातून 175 समीक्षक सहभागी झाले होते. हवामान. राज्यात बहुतांश भागात रात्री थंडीचा कडाका कायम असून विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किंचित घट असून राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून रहिवासी भागात तसंच लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर. तणावग्रस्त परिस्थितीतही काश्मीरमध्ये सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेला काल 95% उपस्थिती. आजपासून 10वीच्या परीक्षा सुरू. उच्च मूल्यांच्या नोटा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल अनेक याचिकांची आज सुनावणी. केंद्राकडून आधीच कॅव्हिएट दाखल. उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व जनता सरकारच्या पाठीशी, व्यंकय्या नायडू. गेल्या 5 दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात जमा झाले 1,04,000 कोटी रुपये. बालकांकरता केलेल्या उत्तम कामासाठी गोंदियाची युवा जागृती संस्था आणि मुंबईच्या कडल्स फाउंडेशनचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान. आणि एसटी बस गाड्यांमधून 24 नोव्हेंबरपर्यंत 50 किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. 18 नोव्हेंबरपर्यंत टोल माफीचाही आदेश.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.